राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आज गणपती आगमनाच्या दिवशी मोठी खुशखबर देखील समोर आली असून ज्यामध्ये तुम्हाला न मिळालेल्या 2024चा पीक विमा काल संध्याकाळपासून राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे व पुढील 2 दिवसांमध्ये राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा प्रश्न देखील मार्गी लागला असून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सोयाबीन कापूस अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि आजचा हवामान अंदाज अशा प्रकारच्या सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमीच्या सुरुवातीलाच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। गाई म्हशींसाठी आता 75% राज्य सरकारच्या मार्फत अनुदान देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य सरकारची मोठी योजना। राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत गाई म्हैस खरेदीसाठी आता अनुदान देण्यात येते। या योजनेअंतर्गत सामान्य शेतकऱ्याला 2 देशी आणि संकरित गायीची खरेदी करण्यासाठी 50% म्हणजे 78,425 रुपयापर्यंत अनुदान आणि 2 म्हशींच्या गटासाठी 50% म्हणजे 89,629 रुपयांचे अनुदान आता राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे आणि यासाठी राज्यामधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे। राज्यामधील शेतकऱ्यांचा ई पीक पाणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। ई पीक पाणी ॲपला आता सर्व्हरचा खोडा। ई पीक पाणी ॲप चालत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ। प्रशासनाच्या मार्फत खरीप हंगाम 2025 मध्ये ई पीक पाणी करण्यासाठी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु ई पीक पाणीची ॲप व्यवस्थितरित्या चालत नसल्यामुळे प्रशासनाने मुदतवाढ देत 15 सप्टेंबर पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली। परंतु आता मागील 5 ते 6 दिवसापासून देखील ई पीक पाणी ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने 7/12 वरती करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये एका प्रकारची वाढ झाली असून आता शेतकरी मोठ्या संकटांचा सामना करत आहे। राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची अत्यंत मोठी घोषणा। लाडक्या बहिणींची कोणती योजना आम्ही बंद होऊन देणार नाही, राज्यामध्ये 1 कोटी लखपती निधी तयार करणार अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। राज्यामधील महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळामध्ये 1 कोटी बहिणींना लखपती निधी बनवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, त्यामुळे विरोधक कोणत्याही प्रकारची टीका करोत, पण महिलांसाठी सुरू करण्यात आलेली कोणतीच योजना आता पुढील 5 वर्षांमध्ये बंद करण्यात येणार नाही अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी खुशखबर। पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार आहे नुकसान भरपाई। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार हेक्टरी 47,000 रुपयांची आर्थिक मदत। राज्यामध्ये मागील 8 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आणि या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल प्रशासनाकडे सादर करावा अशा प्रकारची मागणी कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आली होती आणि अहवालानुसार आता राज्यामधील शेतकऱ्यांना हेक्टरी 47,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत वाटप करण्यात येणार असून ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या मार्फत आज जाहीर करण्यात येत आहे। संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी एक नवा आशेचा किरण। योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये येईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। शेतकरी कर्जमाफीचा विषय आमच्या जाहीरनाम्यामध्ये असून याबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। राज्यामधील शेतकरी सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून यंदाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आणि या नुकसानामुळे शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागून राहिले। माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी आता तीव्र करत आंदोलन देखील केले आणि संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यामधील शेतकऱ्यांना आश्वासन देत शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य त्यावेळी करण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। लाडकी बहीण योजनेमध्ये सोलापुरी बहिणी घुसखोरीमध्ये टॉपर। लाभार्थी शासकीय महिला कर्मचाऱ्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या
सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार महिला आणि बालविकास विभागाने 1982 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली असून या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असून या सर्व महिलांची आता पडताळणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आता या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी। पीक कर्जाची मर्यादा आता 5 लाख रुपयापर्यंत करावी। जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची केंद्रीय अधिकाऱ्यांकडे मागणी। शेतकऱ्यांना 0% व्याजदराने जे कर्ज देण्यामध्ये येत आहे ते 3 लाख रुपयापर्यंत आहे, परंतु त्याची पत मर्यादा वाढवून 5 लाख रुपयापर्यंत करावी अशा प्रकारची मागणी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केंद्रीय सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार वर्मा यांच्याकडे काल केले आहे। याबरोबरच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, विहिरी आणि बोरवेल यांचे खोलत असलेली पाणी पातळी आणि या कारणाने अतिउष्ण वारे, गारपीट इतर कारणाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचे आता उत्पन्न हातामध्ये येत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना 31 मार्चला वसुली करताना मुद्दल न घेता फक्त व्याज घ्यावे आणि घेतलेले कर्ज हे परत एप्रिल महिन्यामध्ये वाढीव कर्ज द्यावे अशा प्रकारची मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गणेश उत्सवामध्ये समोर आले हे अत्यंत आनंदाची बातमी। बांगलादेशमध्ये 5 महिन्यानंतर आता भारतीय कांद्याची निर्यात सुरू होत आहे। पहिल्या टप्प्याअंतर्गत किरकोळ निर्यात सुरू झाली असून प्रक्रियेमध्ये अद्याप देखील स्पष्टतेचा अभाव आहे। भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशने गेल्या 5 महिन्यापासून आयात थांबवली होती आणि यांसह 10% आयात शुल्क देखील लागू करण्यात आले होते। पुढे स्थानिक उत्पादित कांद्याची निकासी होईपर्यंत आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तर आता कांद्याची आवक कमी झाल्यामुळे आता कांद्याची मागणी वाढली असून आता ही निर्यात पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू करण्यात येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। शेतकऱ्यांनो, आता या दिवशी मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामधील महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 6 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असून आता 7व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 9 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येत असतात, कारण की ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात केवळ त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येत असतात। त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाच्या मार्फत राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे आणि यानंतर याच यादीनुसार राज्यामधील लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वाटप करण्यात येणार आहे। 2 ऑगस्टला पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता आणि आता याच महिन्याच्या चालू आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे। शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार, कर्जमाफी शिवाय थांबणार नाही, बच्चू कडू यांची माहिती। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारला आणखीन एक थेट इशारा देऊन टाकलाय। शेतकरी कर्जमाफीसाठी आता येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार असून सरकारला जागा करणार असं बच्चू कडू यांनी सांगितले। छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी वसतिगृहामध्ये 25 ऑगस्ट रोजी शेतकरी हक्क बैठक झाली होती आणि या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला आता थेट इशारा देत मुंबईमध्ये आम्ही मोर्चा करणार असल्याची माहिती दिली आहे। रखडलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचे नेमके धोरण काय? एकनाथ शिंदे यांच्या मार्फत मोठी अपडेट। महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे। खरं तर आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। आता सरकार बनून 10 महिने झाले तरी देखील सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही। उलट कर्जमाफीसाठी समिती गठन करून त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पात्र आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशा प्रकारचा युटर्न आता सरकारने घेतलाय। सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगीचे वातावरण असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारं विधान केलंय। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शासनाचे धोरण स्पष्ट केले आणि लवकरच राज्यामधील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये आता जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।
बंगालच्या उपसागरामधील संभाव्य कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला आता पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यामध्ये तसेच 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। आज म्हणजे 28 ऑगस्ट 2025 रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असून आता कोकणामधील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि यानंतर सातारा घाटमाता, पुणे आणि कोल्हापूर घाटमाते देखील येलो अलर्ट जाहीर करण्यात येते। याबरोबरच खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये आता तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यात येते। तर मग अशा प्रकारच्या आजच्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।